राज्य सरकारची शिवभोजन थाळी ही योजना आता लवकरच बंद पडण्याची शक्यता आहे आणि यामुळेच हे शिवभोजन थाळी चालवणारे जे केंद्र आहेत तिथले लोक इथे आलेले आहेत आणि त्यांच्याकडून ही योजना बंद होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत। जवळपास राज्यभरात लाखो लोक जे आहेत ते या शिवभोजन थाळीच्या योजनेचा लाभ घेतात, तर पुणे शहरात सुद्धा जवळपास 3 ते 4 हजार लोक जे आहेत ते शिवभोजन थाळी येथे भोजन करतात। एकूणच काय सांगाल, आता ही योजना बंद होणार असल्याचं तुम्ही सांगताय, का ही योजना बंद होणार आहे? म्हणजे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तरी महाराष्ट्र शासनाकडे आता अपुरा निधी पडतोय प्रत्येक योजनेसाठी, तर कुठं ना कुठेतरी कुठल्यातरी योजना कमी करून त्याला कपात करून बाकीच्या योजनांना जो निधी आहे तो पुरवावा अशा हेतूने त्यांचं पावलं उचलतात शासन। शिवभोजन थाळी ही योजना किती महत्त्वाची आहे खरं? गेली 5 वर्ष ही योजना चालू आहे आणि मी खरं सांगतो, कोरोना काळात जर का कोणी तारला असेल गरिबांना तर ती हीच योजना आहे ज्यांनी एक वेळचं मोफत अन्न दिलेलं आहे गोरगरिबांना। तर रोज 2 लाख जण याचा फायदा घेतात आहे। त्यामुळे म्हणजे खरंच एक वेळचं पोटभर जेवणं म्हणजे आपल्याला माहिती काय असतं। त्यामुळं मला तर असं म्हणणं आहे की ही योजना बंद करू नये सरकारने। एकीकडे लाडकी बहीण योजना आहे आणि दुसरीकडे ही जी महत्त्वाची योजना आहे म्हणजे ज्याच्या माध्यमातून लोकांना एक वेळचं जेवण मिळतं, तर ही योजना बंद केली जाते का या योजनांना? आता न्यूज अशी आहे की लाडकी बहिणीमुळे शिवभोजन आणि अन्नदाता सुद्धा आणि त्या बायका छोट्या मोठ्या स्कीम्स आहेत त्यांच्यावर कात्री लागण्याची शक्यता आहे, असं न्यूज 100% येते। आम्ही बऱ्याच लोकांना जाऊन भेटलो, मंत्र्यांना भेटलो। फायनान्स मिनिस्टरचं म्हणणं आहे की या बजेटमध्ये ते ॲलोकेशन करणार नाहीत बजेटचं शिवभोजनचं, आणि बजेट बघितलं 270 कोटी म्हणजे फार नेग्लिजिबल अमाऊंट आहे फुल इयरली। तर त्याप्रमाणे शासनाने विचार करावा की एवढं बजेटसाठी एवढ्या लोकांपर्यंत फायदा जातो आहे, तर काहीतरी त्यांनी सिरियस नोटमध्ये घेतलं पाहिजे। म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं एक उदाहरण एका बाईचं, एका महिलेचं, तर काय सांगत होतात ते? कशा पद्धतीचे लोक येतात या शिवभोजन थाळीच्या इथे जेवण करण्यासाठी? घरी त्यांच्या 3 महिला आहेत, तिघंही एजेड आहेत, म्हणजे त्यांच्या घरी बनवणारं कोण नाही किंवा त्यांना त्यांचं रोजगार काहीच नाही आहे। रोज त्यातल्या दोघीजणी आमच्याकडे येऊन जेवण करून जातात। म्हणजे इतकी वेळ नसती प्रत्येकाकडं, उपासमार आलेली आहे आणि अशा वेळेला त्यांना एक वेळचं जर का आधार मिळतोय जेवणाच्या ह्यानी, तर माझं असं म्हणणं आहे की ह्याच्यापेक्षा समाधानकारक बाब दुसरी कुठलीच नसणार आहे। आता हे योजना बंद होऊ नये यासाठी तुम्ही कोणाकोणाशी संपर्क साधला आणि काय उत्तरं मिळाली तुम्हाला? आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आहोत, उपमुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो आहोत। प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांच्या विभागातले खासदार आहेत, आमदार आहेत, प्रत्येकांना जाऊन भेटतो आहोत। प्रत्येकाकडनं सकारात्मक आम्हाला उत्तर येतात की आम्ही ही योजना बंद होऊन देणार नाही। छगन भुजबळ साहेबांना पण आम्ही भेटलो आहोत। छगन भुजबळ साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांना पत्रही देखील लिहिलं याबाबत की ही योजना बंद करू नये म्हणून। काही वेळा आढळलं होतं की काही गैरप्रकार होतात आणि त्यामुळे सुद्धा ही योजना बंद केली जाईल असं सुद्धा सांगितलं जात होतं। जिथं जिथं गैरप्रकार ह्याच्या आधी झालेले आहेत, ऑलरेडी कलेक्टर साहेबांनी आणि शासनाने ते केंद्रच बंद केलेली आहेत आणि त्याच्यावर आळा बसवण्यासाठी भरपूर कठोर निर्णय पण घेतलेले आहेत। जसं की आम्हाला CCTV कंपल्सरी 15 दिवसाला CCTV फुटेज आम्हाला जमा करावे लागते, आम्हाला जर का पेमेंट काढायचं असेल आमचं तर। असे बरेचसे निर्णय आहेत। प्लस गव्हर्नमेंटचं याच्यासाठी ॲप्लिकेशन आहे, मोबाईल ॲप्लिकेशन। जी व्यक्ती येते त्याचाच फक्त फोटो घेतला जातो, जेवढे फोटो अपलोड होतात त्यांचेच आम्हाला अनुदान मिळालं जातं। त्यामुळं यासाठी शासनाने याच्या आधी बरेच कठोर निर्णय घेऊन खूप गंभीर अशी योजना तयार केलेली आहे। आता तुमच्या एका केंद्रावर दिवसाला किती जण या योजनेचा लाभ घेतात? मला 125 थाळ्यांची संख्या आहे, तर माझ्या केंद्रावर 125पेक्षा जास्तच येतात माणसं, पण आम्ही प्रत्येकाला देतो। असं काही नाही आहे की 125 झाले म्हणजे लगेच आम्ही बंद करतो। जोपर्यंत अन्न शिल्लक असतं तोपर्यंत आम्ही सगळ्यांना देतो। तर आता जर शिवभोजन थाळी ही योजना बंद झाली तर अशा हजारो लोकांचं जेवण जे आहे त्याच्यावर खरं तर गदा येईल असं चित्र पाहायला मिळतं आहे। पुण्याहून मुनायनपुरे, सिविक मिरर।